काही काही विद्यार्थ्यांचं अजून हे सांगतो, इथं लक्षात घ्या मित्रांनो, की कंबाईनचा अभ्यास करता करता पोलीस भरतीचा अभ्यास सुरू आहे, काहींचा रेल्वेचा अभ्यास सुरू आहे. तर असं काही होत नाही. प्रत्येक परीक्षेची डिमांड ही वेगळी असते, हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी असते, प्रत्येक परीक्षा हे वेगळं मागतं. त्यामुळे पोलीस भरतीचा विद्यार्थी अभ्यास करणारा एमपीएससी काढणार नाही. पण हा, एमपीएससीचा विद्यार्थी पोलीस भरती काढू शकतो, हे लक्षात घ्या. पण सुरुवात आपल्याला एमपीएससी पासून करायची आहे, ना की पोलीस भरती. पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर मग ते पोलीस भरतीचाच अभ्यास करावा, त्यांनी एमपीएससीचा अभ्यास करू नये. एमपीएससीचा अभ्यास करण आणि पोलीस भरतीच्या दोन्ही कंपाईल केले तर गोंधळ होईल. म्हणून तुम्हाला एमपीएससी करायचं असेल तर एमपीएससीचा अभ्यास करा, पोलीस भरती करायचंय पोलीस भरती करा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर मेन टॉपिक सांगा ना, कुठून क्वेश्चन विचारू शकतात, शॉर्ट्स मध्ये सांगा. मेन टॉपिक म्हणजे काय आहे की बघा, आता मी तुम्हाला मेन टॉपिक सांगेल, आतापर्यंत तो वाचन नसेल, पुन्हा तो नवीन टॉपिक तुम्ही वाचायला घ्याल. म्हणून आता त्या टॉपिकवर भर देऊ नका. आयोगाचे आतापर्यंत कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, घटना निर्मिती